भाजप अध्यक्ष आणि भाजपचे आमदार आशिष शेलार सध्या पत्रकार परिषद घेतात। आपण थेट जाऊया। करणारं एक उचाट भाषण झालं आणि मग आम्ही आमच्या इलेक्शनच्या बॅकरू ऑफिसला कामाला लावलं आणि थोडी माहिती घ्यायचा प्रयत्न आम्ही केला। कालही उद्धवजी असं म्हणाले, मी महाराष्ट्रात सरकार आणणार म्हणजे आणणारच, असं च लावून आश्वासनं देण्याची जी यांची पद्धत आहे ती गेल्या 10 वर्षात वेगवेगळ्या भाषणाची, त्याच्यावर थोडा आम्ही बॅक ऑफिसमध्ये माहिती घेतली तर लक्षात आलं की आतापर्यंत 1531 वेळा, 10 वर्षामध्ये 1531 वेळा त्यांनी अशी च लावून वेगवेगळी आश्वासनं दिली। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार म्हणजे करणारच, बांधावर जाऊन मदत करणार म्हणजे करणारच, शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार म्हणजे करणारच, महापालिकेमध्ये माझाच भगवा फडकवणार म्हणजे फडकवणारच, असं बोलले आणि करू शकले नाही। असं 1531 वेळा झालं आणि म्हणून या उभ्या महाराष्ट्रामध्ये पोकळ शब्दांचा खोडकळ नेता म्हणजे उद्धवजींची प्रतिमा झाली आहे। त्यांच्या शब्दाला काही किंमतच राहिलेली नाही। त्यामुळे त्यांच्या शब्दात पोकळपणा आहे आणि भाषणात खोडकळपणा आहे, ना विचार आहे ना काही मुद्दे आहेत। आणि त्यामुळे पोकळ शब्दांचा खोडकळ नेता म्हणजे उद्धवजींचं भाषण, अशी त्यांनी स्वतःचीच प्रतिमा करून घेतली आहे। हा उभा महाराष्ट्र पाहतोय आणि त्यामुळे सत्ता आणणार म्हणजे किमान माझा त्यांना प्रश्न आहे, तुमची ग्रामपंचायतीत तरी सत्ता राहणार आहे का हे सांगा। आणण्याचा विषय जाऊ द्या, ज्या आहेत त्या तरी राहणार आहेत का? लोकसभेतले आमदार खासदार गेले, विधानसभेतले आमदार गेले, महानगरपालिकेतले नगरसेवक चालले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गेले, सरपंच गेले, मग ग्रामपंचायतीत तरी उद्धवजी तुमची सत्ता राहणार आहे का? या प्रश्नाचं पहिल्यांदा उत्तर द्या। आणि एका गोष्टीचा मुद्दामून या ठिकाणी उल्लेख करतोय, यापुढे पंतप्रधानांचा उल्लेख एकेरी शब्दात करू नका। आज विनंती करतोय, यापुढे केला तर सडेतोड तुमचा अपमान भाजपच्या नेत्यांनी केला तर वाईट वाटून घेऊ नका। मग वाईट वाटून बिलकुल घेऊ नका। आरोप प्रत्यारोप होतील, झालेच पाहिजेत, पातळीला पातळीनेच उत्तर देऊ। खालच्या पातळीवर उद्धवजी बोलाल त्याच पातळीवर भाजपचा नेता उत्तर देईल। मग वाईट वाटलं बोलू नका। आणि विषय कुटुंबाचा काढलाच तुम्ही तर तुम्हाला प्रतिप्रश्न जास्त येतील। प्रधानमंत्र्यांच्या कुटुंबावर बोलण्याआधी तुम्हाला याची उत्तर द्यायला लागतील, मग तुमच्या कुटुंबात काय चालू आहे? तुमच्या सख्या भावाशी तुमचं सख्य आहे का वेगळे राहता? उद्धवजी याचं उत्तर देऊ शकाल? स्वतःच्या वडिलांच्या प्रॉपर्टीसाठी भावाबरोबर कोर्टात तुम्ही झगडा केलात का नाही केलात? आम्हाला कोणाच्या घरात जायचं नाही, पण कुटुंबाचा विषय तुम्ही काढलात। मग तुमच्या वहिनीशी तुमचं सख्य आहे का वितुष्ट आहे? तुमच्या चुलत भावाला घरातून आणि पक्षातून हाकलवल्यावर किंवा काढल्यावर किंवा काढण्याची परिस्थिती निर्माण केल्यावर तुम्हाला आनंद झाला की दुःख झालं? मग तुमच्या कुटुंबात तुमच्या वहिनी, भाऊ, सलूत भाऊ यांच्याशी काय चालू आहे? आम्हाला हे काढायला लावू नका। आम्हाला कोणाच्या घरात जायचं नाही, कुटुंबात बोलायचं नाही, पण तुम्ही प्रधानमंत्र्यांच्या कुटुंबावर बोलाल तर तुम्हाला याची उत्तर द्यायला लागतील। आणि म्हणून जमेल तेवढंच बोला आणि पातळी सोडू नका, ही तुम्हाला नम्र विनंती आहे। भारतीय जनता पक्षाचं सरकार विकासाचं राजकारण करते,
त्याबद्दल कधीही खुल्या चर्चेला तुमचं आव्हान आहे. आणि मग विकासाच्या बाबतीतला गतिरोधक स्पीड ब्रेकर म्हणजे कोण? तर मुख्यमंत्री असताना पण तुम्हीच आणि विरोधी पक्षनेता असताना पण तुम्हीच. विरोधी पक्षनेता म्हणजे विरोधी पक्षाचा नेता मी म्हणतो. बुलेट ट्रेनला विरोध, मुंबई नागपूर एक्सप्रेसवेला पहिला विरोध, कोस्टल रोडला सुद्धा सुरुवातीला तुमचा विरोधच, मुंबई दिल्ली कॉरिडॉरला विरोध, सुरुवातीच्या काळात नवीन मुंबईच्या एअरपोर्टला तुमचा विरोध, बुलेट ट्रेन सोडा मेट्रोला सुद्धा तुमचा विरोध, मेट्रोच्या कार शेडला तुमचा विरोध, नाणारला विरोध, वाढवणला विरोध, महाराष्ट्रात विकासाचं काही काम झालं तर तुमचा विरोध. आणि त्यामुळे स्पीड ब्रेकर सारखं काम उभाटा करते हे अख्खा महाराष्ट्र बघतोय. आणि त्यामुळे खरं तर या पोकळ शब्दांच्या खोडकळ नेत्याच्या भाषणात महाराष्ट्राला काही मिळावं असं काहीच नाही. बळे बळे मी आहे हा दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांना लखलाभ लागो. विचारांचं सोनंच म्हणायचं असेल तर ते सकाळी काल त्या ठिकाणी परमपूज्य सरसंघचालकांचं भाषण म्हणजे विचारांचं सोनं होतं. पूर्वी शिवाजी पार्कवर शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींची भाषणं व्हायची. आता उद्धवजींचं भाषण म्हणजे काँग्रेसी हृदय सम्राट बालिश साहेबांचं भाषण आहे. आणि त्यामुळे तुम्हाला काँग्रेसी हृदय सम्राट ही पदवीच सोयीची आहे, ती तुम्हाला लखलाभ लागतो. ठीक आहे सर, काल उद्धव ठाकरे यांनी सरकारला आव्हान दिलं आहे की निवडणुका लावा, मुंबई महापालिकेच्या लावा, लोकसभेच्या लावा, सिनेटच्या देखील निवडणुका लावा असं आव्हान केलेलं आहे. घाबरत नसाल मग कोर्टातनं दावे मागे घ्या. डरपोक तर उभाटाची शिवसेना आहे, छाती ठोकपणे. आणि मला हे कळतच नाही, कुठलीही सभा म्हटली की त्या सभेमध्ये 16 वेळा मर्द मर्द. अहो तुम्हाला काही शंका आहे का? कोणी शंका घेतली का? प्रत्येक वेळेला मर्द मर्द. शंका असेल तोच माणूस 10 वेळा बोलतो. शिवसैनिकांवर अशी शंका घेणं उद्धवजी बरे नव्हे. आणि निवडणुका महापालिकेच्या घ्यायच्या असेल तर माझं खुलं आव्हान आहे, जे तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये 227 का 236 हा दावा दाखल केलाय तो मागे घ्या. 4ही मुंड्याचित करायला आम्ही तयार आहोत. आणि हिंमत असेल तर हे घोषित करा. उद्धवजींची आणि त्यांच्या पक्षाची हिंमत असेल तर ओबीसीचं राजकीय आरक्षण नाही मिळालं तरी चालेल, ही माझी भूमिका आहे, हे घोषित करा. त्यामुळे भिंती आडून वार करू नका. यायचंय तर खुलं या. लोकसभेच्या निवडणुका लोकसभेच्या ठरल्या वेळेला होतीलच. आज चर्चा करण्याचा काय मुद्दा आहे? आणि कधीतरी उद्धवजी स्वतःच्या पायावर उभे राहा. तुम्हाला मैत्रीचा, जुन्या मैत्रीचा सल्ला आहे. आतापर्यंत आमच्या जीवावर उभे राहिल्यात, आता काँग्रेस राष्ट्रवादीच्या जीवावर उभं राहणार. कधीतरी स्वतःच्या पायावर तुम्हीच वापरता शब्द म्हणून मर्दासारखे उभे राहा, समोर या एकटे आणि मग निवडणुकीचा सामना करा. काल एकनाथ शिंदेची सभामध्ये त्यांनी महाराजांची शपथ देऊन सांगितलं की आम्ही मराठा आरक्षण देऊ. ते दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे नेते विजय शिवतारे म्हणाले की जरांगीची जी मागणी आहे ती बेसलेस आहे. कशी पाहताय? मला वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी भूमिका अतिशय स्पष्ट केली आहे. यापेक्षा वेगळं त्याच्यावर काही बोलणं संयुक्तिकच नाही. चौकशीवरून पीएम केअर फंडाची चौकशी करा असं उद्धव ठाकरे. अहो महापालिकेचा पैसा खिचडीमध्ये चोरीला गेलेला आहे. पीएम केअर फंडामध्ये सरकारचा पैसा नाही आहे. एवढं बेसिक ज्ञान सुद्धा जर त्यांना नसेल तर मला असं वाटतं चाटे क्लासेस पुन्हा त्यांना लावावं लागेल. सिनेट निवडणुकांसंदर्भात दुबार नावं आहेत असं तुम्ही आक्षेप घेतला होता. त्यावर एक समिती नेमण्यात आली होती, मात्र त्या समितीने असं सांगितलेलं आहे की यात काही असं आढळलेलं नाही, असा रिपोर्ट कोर्टात त्यांनी सादर केलेला आहे. कसं पाहता याकडे? कारण मग पुढचा वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे लवकर. सिनेट निवडणुकांच्या बाबतीत 16,000 नावं ही
प्रस्तावित यादी आणि अंतिम यादीमध्ये वगळण्यात आली, त्याचं कारण काय? ही 16,000 नावं कोणी घुसडली होती? या 16,000 लोकांचे काय पुरावे होते? ते घुसडवण्यासाठी बिनपुराव्याची रचना कोणी लावली? त्यामागचे काळे हात कुठल्या उबाटा सेनेच्या लोकांचे होते? आणि त्यामुळे यादीची चौकशी ही समितीच्या माध्यमातून केली, हा अलहदा विषय राहिला. याची फौजदारी चौकशी झाली पाहिजे, माझी मागणी आहे. आणि मी तर परवाही मागणी केली, तुम्ही पाहिलं असेल. एक एटीएम कार्ड, एक बँक अकाउंट, एक मोबाईल नंबर, यावरून हजारो पदाधिकाऱ्यांचे पैसे त्यांना माहीत नसताना, ज्या पदाधिकाऱ्याचं नोंदणी होते त्या पदाधिकाऱ्याला माहीत नसताना, उबाटाच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्याच्या एटीएम वरून मोबाईल वरून पैसे भरले जातात. ते पैसे विद्यापीठात जात नाहीत, कुठल्या तरी एजन्सीला जातात. हे गोडबंगाल काय? आणि म्हणून इन्कम टॅक्सने याची चौकशी केली पाहिजे. आणि काळ्या पैशाचा वापर झाला असेल तर मी म्हणेन ईडीला सुद्धा ते रेफर केलं पाहिजे. निवडणुका घ्यायच्या आहेत ना, मर्द म्हणत असाल ना, तर स्वच्छतेने समोर या. या यादीतील माझा दावा आहे 70% पदवीधरांना त्यांची नोंदणी कोणी केली किंवा त्यांचं नाव नोंदणी केलेलं आहे याचीच माहिती नाही. दुसऱ्याचे आधार कार्ड, तिसऱ्याचं सर्टिफिकेट, चौथ्याचे पैसे आणि पाचव्याचा उभाटाचा कार्यकर्ता, या केलेल्या स्कॅमचा भाग आहे. आणि त्यामुळे समितीचा अहवाल फक्त रिव्हेरिफिकेशनचा आहे. यात फौजदारी चौकशी झाली पाहिजे, आयकर विभागाकडनं चौकशी झाली पाहिजे. कारण एटीएम कार्ड कोणाचे आहे, ते मनी ट्रान्सफर कसे झाले, आणि यात काळा पैशाचा वापर असेल तर ईडीलाही रिपोर्ट झाला पाहिजे. काल निलेश राणेंनी राजीनामा दिला होता आणि राजकारणातून संन्यास घेतला आहे. आज सागर बंगल्यावर घेऊन गेले. त्यांची मनधरणी करण्याचा करण्याचं काम चव्हाणांकडून सुरू आहे. आणि माझी विनंती आहे राणेंना की त्यांनी पक्षाचं काम आजपर्यंत उत्तमच केलंय, यापुढे उत्तम करावं आणि ते करतील. सर, हिंदी में बता दीजिए, कल दशहरा रैली के दिन उद्धव ठाकरे ने जिस प्रकार राज्य सरकार, मुख्यमंत्री और पीएम मोदी तक इशारा साधा, किस प्रकार से देखते हैं आप उसमें आपकी प्रतिक्रिया? हर साल उद्धव जी के शिवसेना का सभा और उस सभा में होने वाले भाषणों का स्तर ये हर साल ऊंचा और नीचा होता जा रहा है. वैसे तो भीड़ भी कम होती जा रही है, और इसके लिए उन्होंने कल भी कहा हमारी सत्ता आएगी यानी आएगी ही. इस प्रकार के आश्वासन आज तक उन्होंने कितने दिए, ऐसा मेरे बैक ऑफिस ने मुझे बताया. गए 10 साल में अलग अलग भाषणों में 1351 ऐसे उन्होंने बोगस प्रॉमिसेस दिए हैं. अब जो नेता प्रॉमिस देता है लेकिन वो बोगस होता है, उस नेता के भाषण को खोखला कहते हैं. और ऐसे खोखले भाषण करने वाला नेता उद्धव जी के रूप में महाराष्ट्र देख रहा है, और इसके लिए कोई महाराष्ट्र में इनको सीरियस नहीं ले रहा है. छोड़ो, हम उनके पार्टी के विधायक उनको सीरियस नहीं ले रहे थे, इसके लिए छोड़ के चले गए. उनके पार्टी के सांसद उनको सीरियस नहीं ले रहे, इसके लिए वो भी उनको छोड़ के चले गए. उनके पार्टी के पार्षद, नगर सेवक, वो भी उनको छोड़कर जाए. तो मैं तो उनको पूछना चाहता हूं कि आपकी जिला परिषद स्तर पर भी कोई सत्ता आने वाली दिखाई नहीं पड़ रही है, इतना आप बोलो मत. एक बात उन्होंने निकाली, इसके लिए उसको भी स्पष्ट करना चाहते हैं. उन्होंने प्राणनीय प्रधानमंत्री जी का उल्लेख बहुत ही निचले स्तर पर जाकर किया है. एकेरी पद्धति से उनका नामोल्लेख किया है, ये वो बंद करे. इसके आगे अगर उन्होंने ऐसा प्रयास किया, उसी स्तर पर उसी भाषा में हमारे कार्यकर्ता नेता जवाब देंगे, फिर चिल्लाने और रोने की आवश्यकता नहीं है. उद्धव जी समझ लें.
सुषमा अंधारे आगे बात भी बहुत स्पष्ट कर देता हूं। उन्होंने हमारे माननीय प्रधानमंत्री जी के परिवार की बात निकाली। वैसे तो देश के लिए परिवार को छोड़ना, उस उच्च परंपरा या परिवार के साथ देश की सेवा करना, उस उच्च परंपरा के हम कार्यकर्ता हैं। सर सुषमा अंधारे ने लेकिन हम ये उनको बताना चाहते हैं, बात अगर परिवार की निकली है तो हमारे पहले आपको जवाब देना पड़ेगा कि क्या आप और आपके भाई में, सगे भाई में झगड़ा है या साथ में रहते हैं नहीं रहते? आपकी भाभी के साथ आपके संबंध कैसे हैं? हमको किसी परिवार में नहीं जाना है, लेकिन आपने पूछा तो आपको इसका जवाब देना पड़ेगा। अपने पिताजी की प्रॉपर्टी के लिए भाई के साथ कोर्ट में लड़ने आप क्यों गए थे? अपने चचेरे भाई को पार्टी से या घर से निकालने में आपको आनंद क्यों मिला? परिवार को बिखरने का काम आपने क्यों किया? ऐसे 100 सवाल आपकी तरफ आ सकते हैं उद्धव जी। इस मामले में न बोले तो ठीक, ये उनको हम नम्रता से कहना चाहते हैं। आशीष जी, एक सवाल ये भी है कि उद्धव जी ने इस दशहरा रैली में ये भी बात कही कि देश को एक बहुमत वाली मजबूत सरकार नहीं चाहिए, गठबंधन वाली सरकार चाहिए। अगर देश का शासक अगर अनस्टेबल कुर्सी पे बैठता है तो देश मजबूत होता है। ये जो इस तरह का बयान है, इस पर आपकी क्या? बचकाना बयान है। जिसको भी राजनीति समझती है या देश हित समझता है, वो इतनी बचकानी बात कहेगा नहीं। और इसके लिए हमने उनके लगातार भाषण और बदलते रवैये को देखकर ये बहुत स्पष्ट करना चाहते थे। पहले शिवाजी पार्क पर शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी का भाषण होता था, विचार आते थे। अब शिवाजी पार्क पर कांग्रेसी हृदय सम्राट बालिश साहब का भाषण हो रहा है। और मैं ये भी बात स्पष्ट करना चाहता हूं, सरकार जब मजबूत होती है तब देश हित होता है। सरकार जब मजबूत होती है तब योजनाओं का कार्यान्वयन और निर्णय प्रक्रिया होती है। सरकार जब मजबूत होती है तब भ्रष्ट अधिकारियों को अपना काम करने का मौका नहीं मिलता है। उद्धव जी की इच्छा शायद देश में भ्रष्टाचार, काला धन और देश हित में काम न हो, इस प्रकार की तो नहीं है ना, ये हमारे मन में शंका है। सुषमा अंधारे ने मालानीच्या नोटीसच्या संदर्भात की तरफ से जो यूबीटी ग्रुप है उसकी तरफ से बीजेपी की तुलना हमास के साथ की गई। पहले बीजेपी की तुलना इसने की संजय राउत उन्होंने कहा कि बीजेपी जो है वो हमास है, और दूसरा आज उन्होंने फिर से कहा कि एकनाथ शिंदे भी ये हमास है। तो बीजेपी जैसी पार्टी की तुलना हमास से करना किस तरीके से आप? तो जो लोग थाना से अभी भाग के बाहर निकले मेंटल जेल से, उनके ऊपर मैं प्रतिक्रिया नहीं देता। सर सुषमा अंधारेंनी मानाच्या नोटीसी संदर्भात आरोप केलेला आहे। कालपर्यंत मानाची नोटीस पाठवणार, आता मांडवलीची भाषा करतात। कोणाबद्दल? दादा दादा भुसे भुसे यांना नोटीस पाठवणार असेल। मला याची माहिती नाही। सर अमोल नीलेश मिटकर राणे ने कल एक्स पर एक ट्वीट किया और उन्होंने कहा कि वो राजनीति से मतलब उनकी इच्छा नहीं है और वो इसी उम्र में देखिए, नीलेश राणे जी हमारे पार्टी के वरिष्ठ पदाधिकारी और नेता है। कल तक भी उन्होंने पार्टी का अच्छा काम किया, आज भी कर रहे हैं और कल भी करेंगे, ऐसी मेरी अपेक्षा है। सर अमोल मिटकर इसी के साथ रावण दहनच्या प्रथेवरती बंदी घालावी अशी सरकारकडे मागणी केली आहे, कसं पाहताय? मला वाटतं ज्या सांस्कृतिक प्रथा परंपरा आहेत, या कुठल्याही सांस्कृतिक प्रथा परंपरेवर मतं मांडताना पूर्ण अभ्यासांती मतं मांडलं तर बरं। जरांगेने सरकारला दिलेली मुदत होती, ती हा? मुदत जरांगेने मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला जी मुदत दिली होती ती मुदत संपते। आतापासून पुन्हा जरांगे आता आमरण उपोषण करतायत आणि त्यांनी असा आरोप देखील काहीतरी शिस्त आहे, तर नेमकं काय प्रकरण आहे? ते त्यांनाच विचारा, मला काय माहिती। सरकार आरक्षणाच्या बाबतीत अतिशय सकारात्मक काम करत आहे, कायदेशीर काम करत आहे, टिकवणारं काम करत आहे। भारतीय जनता पक्ष सोडून टिकणारं सरकार मधलं आरक्षण मराठ्यांसाठीचं या अगोदर कोणीच दिलं नाही। ना शरद पवार देऊ शकले, ते मुख्यमंत्री असताना किंवा त्यांचं सरकार असताना, ना विलासराव देशमुख कैलासवासी देऊ शकले, ना अशोक चव्हाण देऊ शकले, ना पृथ्वीराज चव्हाण देऊ शकले, ना उद्धव ठाकरे टिकवू शकले,
आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये टिकणारं आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रातलं मराठ्यांचं आरक्षण हे भारतीय जनता पक्षानेच दिलं, ते देवेंद्रजींनीच दिलं, ते मुंबई उच्च न्यायालय असो की सर्वोच्च न्यायालयात टिकलं. उद्धवजीच्या सरकारने कोर्टासमोर नीट भूमिका न मांडल्यामुळे ते व्यापकच झालं. दोषी उद्धवजी आहेत. सर, बीडमध्ये काल पंकजा मुंडेंचा देखील मेळावा पार पडला होता. त्यांनी देखील भाजपाला अप्रत्यक्षपणे इशारा दिलाय. त्यांनी भारतीय जनता पक्षाला कुठलाही इशारा दिला नाही. गैरसमज नसावा आणि पसरूही नये. सर, मराठा आरक्षण के मुद्दे पर हिंदी में बता दीजिए कि कल जिस प्रकार से मुख्यमंत्री ने शपथ लेकर कहा कि हम मराठा आरक्षण देने के पक्ष में हैं, भाजपा की भूमिका है कि मराठा आरक्षण दिया जाना चाहिए, लेकिन कहीं न कहीं चुनौतियां सामने आ रही हैं. इसको लेकर पार्टी क्या भूमिका? दूसरी देखिए, तरफ माननीय मुख्यमंत्री जी ने भूमिका जो बताई है उसके ऊपर मेरे को और कुछ कहने लायक नहीं. तर यापुढे वैयक्तिक पातळीवरची टीका नको, आरोप प्रत्यारोप राजकारणामध्ये होणं स्वाभाविक आहे. परंतु पंतप्रधानांचा जर का एकेरीमध्ये उल्लेख शिवसेनेच्या ठाकरे गटाकडनं केला गेला तर त्याला तोडीस तोड उत्तर भाजपकडनं दिलं जाईल असं आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं आणि उद्धव ठाकरेंना एक प्रकारे इशारा दिलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.